ची माहिती दिली। पाक पुरस्कृत दहशतवादाला चोख लक्ष्यभेदी उत्तर देत भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलंय। त्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मेजर जनरल शशिकांत पित्रे आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत। सर नमस्कार। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरती आपलं स्वागत। पाक पुरस्कृत सर ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाईच्या दृष्टीने धोरणात्मक दृष्ट्या कशी महत्त्वाची आपण काय सांगता? मेजर जनरल शशिकांत पित्रे आज दूरदर्शन प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत। सर नमस्कार। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरती आपलं स्वागत। हॅलो, आपली नेमकी पहिली प्रतिक्रिया काय? ऑपरेशन सिंदूर लष्करासाठी धोरणात्मक दृष्ट्या कशी महत्त्वाची आपण काय सांगता? कशी महत्त्वाची आपण काय सांगता? मला वाटतं ऑपरेशन सिंदूर हे भारतानं जो पहिले 2 सर्जिकल स्ट्राईक केलेले होते त्याचा इजा झालेला आहे। आपली नेमकी पहिली प्रतिक्रिया काय? ऑपरेशन सिंदूर आपल्याला लष्करासाठी धोरणात्मक पाहिजे होतं कशी ते महत्त्वाची साध्य आपण काय केलं सांगता? आणि जिथे ते थांबायला पाहिजे होतं तिथे थांबलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं ते संपूर्ण यशस्वी झालं यापेक्षा मला आणि दुसरं लगेच मदत केलेलं। सरहद्दीवरती या कारवाईमुळे सरहद्दीवरचं जे सामरिक वातावरण आहे याच्यामध्ये नेमका काय बदल झालाय? काय बदल झाला अजून व्हायचा आहे, पण माझ्या मतानं त्याचा अत्यंत सकारात्मक बदल होणार आहे। प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की पाकिस्तान हे त्यांना हे जे प्रतिसाद मिळालेला आहे, मी प्रतिशोध झालेला आहे त्यांचा, मी सूड म्हणत नाही, परंतु त्यानंतर ते काही ना काहीतरी प्रतिसाद देणार। आता ते काय करतायत ते आपण पाहूया। त्यामुळे सीमेवरचं वातावरण आत्ता तरी तणावपूर्ण असणार आहे, कारण आता पाकिस्तान काय करेल का काही करू शकणार नाही हे आपण आता पाहायचंय आणि त्याचे अनेक पर्याय आहेत। आता तो काय करू शकतो आणि याच्या प्रतिसादात तो युद्ध चालू करण्याचा मूर्खपणा करेल का हे आपण पाहायचंय। ऑपरेशन मध्ये जे जवान सहभागी झाले होते